मी खरं तर तेव्हा जास्तीत जास्त हिंदीमध्येच काम करायचो. बरं. मराठीमध्ये खूप कमी काम करायचो. त्याच्यानंतर मी संयोगिता भावेसोबत एक काम केलं. हं. एक सीरियल केली मी स्मिता तळवळकरांची बरं. सुवासिनी. सुहासिनी. हां. सुहासिनी एक सीरियल केली मी. भोरला होती मला वाटतं भोरला शूट झालं त्यांचं. बरोबर. हां. तर त्यांची मी कॉस्ट्यूमची खरेदी पण मी करायचो बऱ्यापैकी केली मी. हां, हां. त्याच्यानंतर मग शूट पण संयोगिता भावे मॅडमला शूटवरती येता आलं नाही. बरं. पण त्यांनी जसं सांगितलं मी तसं शूट कंप्लीट करत गेलो बरं. आणि शूट चालू ठेवलं. तेव्हा मला आवड झाली खरं तर. ते एकतर तो हिस्ट्रिकल विषय होता. हो, हो, हो. हां, एकतर असं चांगली सीरीज पिरियडिक झाली विषय होता तो. हं. सीरियल खूप छान चालली पण ती. हं, हं, तर हं. ते त्याच्यामुळे ना मला ती एक आवड होत गेली, की बरं. आपण मी करू शकतो अच्छा, अच्छा, अच्छा. आणि मी करत गेलो. स्मिता तळवळकर मॅडमचं खूप सहकार्य मिळालं त्याच्यामध्ये. बरं, बरं, बरं. कुठल्या-कुठल्या सीरियल केल्या? म्हणजे सीरियल कुठल्या-कुठल्या आपल्या सहाय्यक म्हणून किंवा प्रमुख म्हणून कुठल्या-कुठल्या केल्यात आपण? खरं तर मी सीरियल सहाय्यक म्हणूनच भरपूर केल्या. बरं. जसं की सुहासिनी केली, हं. धुंडलेंगी मंजिल केली मी एक हिंदी हो. होती. संजय सुरकरांची सीरियल. मला वाटतं नायडू बंगल्यात पुण्यात शूटिंग व्हायची पुण्यात त्याचं. नायडू बंगल्यात, ती खटाव बंगल्यामध्ये. हो, हो, ते हो. खूप दिवस एक राहिलं चालू होतं. होती ती. ती पण एक 2 सीरियल तर मी करत मला वाटतं संजय त्याच्यामुळे केल्या. सुरकरांची फिल्म होती. मालिका होती ती. ती ती धुंडलेगी तीच मंजिल. तीच होती धुंडलेंगी मंजिल. एकनाथ दादा कदम त्याचे आर्ट डायरेक्टर होते मला हां. वाटतं. हो. एकनाथ दादामुळं त्याच्यात त्या आर्टला पण मी करायचो बरं. आणि त्याच्यानंतर आर्टचे कॉस्ट्यूम सेटअप लावून देणं. हं, हं, हं. जेव्हा फ्री असेल तेव्हा मी आर्टला काम करायचो.